अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यासाठी अंदाजे 15 ते 20 हजार वऱ्हाड्यांची उपस्थिती अपेक्षित असल्याने विशेष व्यवस्था करण्यात आली। या विवाह सोहळ्याची राज्यभरात चर्चा सुरू असून यावेळी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिले। दरम्यान पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला। अमरावती शहरात वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रविवारी 13 परीक्षा केंद्रांवर पार पडली। या परीक्षेला एकूण 4530 विद्यार्थी उपस्थित होते, तर 118 विद्यार्थी विविध कारणांमुळे अनुपस्थित राहिल्याची माहिती प्रशासनाने दिली। दुपारी 2 ते 5 या वेळेत परीक्षा घेण्यात आली। प्रवेशासाठी सकाळी 11 ते दुपारी 1:30 या वेळेतच विद्यार्थ्यांना केंद्रावर येण्याची परवानगी होती। परीक्षा केंद्रांवर कडक तपासणी करण्यात आली आहे, तर विद्यार्थ्यांकडील मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाहेरच ठेवण्यात आली, तर केवळ हॉल तिकीट, ओळखपत्र आणि पासपोर्ट फोटो घेऊनच प्रवेश देण्यात आला। याशिवाय काही ठिकाणी दागिने काढण्यास सांगण्यात आले, तर कानातील दागिन्यांवर स्टिकर लावणे तसेच इतर सुरक्षा नियमाची अंमलबजावणी करण्यात आली। दरम्यान काही केंद्रांवर मूलभूत सुविधांबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले। हमारा नाम मोहम्मद साद मोहम्मद फिरोज़, हम परतवाड़े में रहते हैं। हमारा नीट का पड़ता आज इधर तक्षशिला महाविद्यालय में, और लेंदी पढ़ता। बायो वगैरह अच्छा गया, लेकिन फिजिक्स केमिस्ट्री ऐसा हमेशा रहता, मतलब लगता लोगों को, मतलब बच्चों को लगता है ऐसा वैसे ही था। फिजिक्स वगैरह लेंदी वगैरह था बहुत। टाइम आखिरी में मतलब नहीं बचा था, फिजिक्स के 5-6 क्वेश्चन ऐसे ही रह गए थे, बाकी तो हो ही गया था। बायो भी ईजी ही था। स्कूल तो बहुत अच्छी थी, मतलब ठंडा पानी वगैरह और पंखे वगैरह की सुविधा भी अच्छी थी। बैठने वाले बेंच भी बहुत सही थे। चेकिंग तो ठीक है, अब वो नॉर्मल हमारा फर्स्ट टाइम ही था ना, हमको इतना पता नहीं था, लेकिन उन्होंने बराबर डायरेक्ट किए थे कि भाई इधर जाओ इधर जाओ। इधर चेकिंग मतलब उसमें तुम्हारा बेल्ट निकाला क्या? नहीं बेल्ट वगैरह तो नहीं था ना, सादी लोअर टी शर्ट थी, तो उन्होंने गाइड किए बराबर से बस। वैष्णवी गुलाब कोरडकर आहे आणि मी मूर्तिजापूरमधली आहे। पेपरची म्हणजे लेवल इझी होती मागच्या वर्षीपेक्षा, आणि चेकिंग वगैरे सगळंच झालं। काय असं काही कानातले वगैरे काढून ठेवायला लावले? त्याला म्हणजे ज्यांच्या काना वगैरे मध्ये होतं त्यांना टेप वगैरे लावून दिला, आणि हातातलं वगैरे सगळं म्हणजे काढून घेतलं त्यांनी जे होतं ते। बाकी सिंपल सगळं। पाण्याची व्यवस्था होती? पाण्याची व्यवस्था होती, वगैरे असं रूममध्ये थंड व्यवस्था? फॅन्स लावलेले होते, फॅन्स होते, कूलर नव्हता, फॅन्स होते। तक्षशिला महाविद्यालय अमरावती। सेकंड अटेम्प्ट? येस, सेकंड। यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अंजली पारधी बेड्यावर 9 वर्षीय अन्वी भोसले या चिमुकलीचा मृत्यूने खळबळ उडाली। पाण्यासाठी घराबाहेर गेलेल्या या बालिकेला परत येताना रस्त्यातच चक्कर आली आणि तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। या घटनेमुळे हा उष्माघाताचा बळी आहे की पाणी टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम, असा प्रश्न उपस्थित होतोय। गावात गंभीर पाणी टंचाई असून सुमारे 56 कुटुंबांना 8 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे ग्रामस्थांना अर्धा किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावरून पाणी आणावे लागते। दरम्यान आरोग्य विभागाने घटनास्थळी भेट देत प्राथमिक तपासणी केली, तर मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। स्थानिकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त करत गावात नियमित पाणी पुरवठा आणि मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। अनाडी मच्छिंद्र भोसले, राहणार अजंती गाव। माई पोरगी गेली इकडून पाण्याला गेली, तिकड काय झालं काय ठाऊकच नाही पडलं। तिकडून लोक आले, ती मुलगी वारली, मले चिकरतच आले ते। त्याच्या गेलो पयत गेल्याबरोबर जाग्यावरच वारली ते। जाग्यावर वारली तो आता हापशीच्या इकडे ते जैंट आहे ना, पिपळगाव जैंट, तिथं वारले ते। काहीच नाही झाले, ताप नाही, थंड नाही, सर्दी नाही, ऊन नाही, काहीच नाही। 15 दिवस झाले ते आम्ही एवढ्या झोपड्यात राहू राहिलो तरी काहीच नाही दिसलं अजूनपर्यंत। झाले ताप नाही आला, थंड नाही, सर्दी नाही, तर तपासून घ्या आम्हाला। पाणी आलं म्हणजे पाणीचे नळच नाही आले म्हणून पाण्याला गेली ते।
पाण्याला गेले तो अर्धा किलोमीटर दूर जावं लागते ना इथून, म्हणजे अर्धाच किलो पकडून गेलं इथून. तिकडून गेली तर तिकडच मारली. ठीक. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काळानुसार भारतीय जनता पार्टी आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे, तर ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूर मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळते. राज्यात एकूण 294 जागांसाठी निवडणूक झाली असून बहुमताचा आकडा 148 आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजप 170 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे, तर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस सुमारे 90 पेक्षा अधिक जागांवर पुढे आहे. डाव्यांनीही काही ठिकाणी आघाडी घेत खाते उघडले. दरम्यान एक्झिट पोलमध्ये सत्तांतराची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी अंतिम निकाल काय लागतो याकडे देशाचं लक्ष लागलंय. सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील एका घटनेत 3 वर्षाची मुलगी काही काळासाठी रेल्वेत एकटीच राहिल्याचा प्रकार समोर आलाय. कुर्डुवाडी स्थानकावर मुलींसाठी बिस्किटे घेण्यासाठी खाली उतरलेल्या पालकाने गाडी सुटल्याने परत चढता आले नाही, तर मुलगी डब्यातच राहिली. गाडीने वेग घेता चिमुकली रडू लागली. प्रवाशांनी तात्काळ माहिती दिल्यानंतर टीटीने परिस्थितीचे दखल घेत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. यानंतर ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत तात्काळ कार्यवाही करण्यात आली. प्रवासादरम्यान एक महिला प्रवाशांच्या मदतीने मुलीची काळजी घेण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी आरक्षणाच्या माहितीद्वारे पालकांशी संपर्क साधत त्यांना पुढील गाडीने पुण्याला येण्यास सांगितले. नियोजनबद्ध समन्वयानंतर मुलीला पुणे स्थानकावर सुरक्षित उतरवण्यात आले आणि काही तासातच तिची पालकाशी भेट घडवण्यात आली. तर रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा प्रसंग टाळल्याचं सांगितलं जात आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पार्टी मोठ्या आघाडीसह पुढे असल्याचे चित्र समोर येत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजपने 190चा आकडा पार केलाय, तर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 100च्या आत राहिल्याचं दिसत आहे. राज्यात यंदा सुमारे 92% मतदान नोंदवले गेले, तरी आसाममध्ये जवळपास 86% मतदान झाले. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील निकालाकडे देशाचं लक्ष लागून आहे. दरम्यान अंतिम निकाल स्पष्ट होण्याची प्रक्रिया सुरू असून मतमोजणीतील पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या बालिकेवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून परभणीतही या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. या घटनेचा निषेध करत समस्त परभणीकर यांच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवत संताप व्यक्त केलाय. दरम्यान या घटनेनंतर राज्यभरातून विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत असून कायदेशीर कारवाईंकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आम्ही जे सर्वजण जमा झालोय कलेक्टर ऑफिसला, नरसापूरला जे मॅटर झालेला आहे नसरापूरमध्ये की त्या छोट्याशा मुलीवर अन्याय झालाय आणि तो आरोपी विशेष म्हणजे याच्या अगोदर सुद्धा याच गुन्ह्यातून बाहेर पडलेला आहे. तेव्हा जर त्याला ठेचून मारलं असतं तर आज ह्या चिमुरडीचा जीव गेला नसता. आज किती जर चिमुरड्या आपल्या आशात कवळ्या जर जीव जाणार असतील तर ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि वैयक्तिक माझा निषेध हा देवा भाऊच्या न्याय व्यवस्थेवर आहे. 2 खाते सांभाळताय तुम्ही. तुम्हाला जर आमच्या महिलांवर जर होणारे अन्याय थांबवता येत नसतील तर 1,500 जे देऊन आम्हाला शर्मिंदी समजायला ते करू नका. आज मी माझी मुलगी असो किंवा माझी आई असो, आम्हाला रस्त्यानं ताट मानानं फिरता यावं. आम्ही तुम्हाला भाऊ म्हणतोय तर त्या भावाच्या दर्जानं तुम्ही वागा. शेवटी एकच बोलायचंय, ही घडलेली घटना तुमच्या घरात घडली असती तर तुम्ही काय केलं असतं. हा वैयक्तिक विचार करून त्याला फाशीची शिक्षा द्या, ती तर खूप कमी आहे. त्यांना जे त्या लेकरासोबत दुष्कृत्य केलंय त्या पद्धतीची ती त्याला शिक्षा भेटली पाहिजे. आणि वैयक्तिक विचार करून माझ्या घरातली मुलगी असती तर मी काय केलं असतं. देवाभाऊ हा विचार करा. सर्व महिलांकडून हा आक्रोश आहे. उद्या जर न्याय आम्ही हातात घेतला तर प्लीज आम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट असावं. जय शिव, जय श्री. लग्न सराईच्या हंगामात सोने खरेदीसाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
जागतिक बाजारपेठेच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर सुमारे $4,610 प्रति औंसपर्यंत घसरला असून चांदीचा दरही $75 आसपास आहे. देशातील बाजारपेठातील सोनं त्यांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा सुमारे 30,000 रुपयांनी स्वस्त झालंय, तर चांदीच्या किमतीतही मोठी घट नोंदवली गेली. तज्ज्ञांच्या मते जागतिक आर्थिक घडामोडी, विशेषतः अमेरिका इराण तणाव आणि आगामी आर्थिक आकडेवारी यामुळे दरात चढ उतार होतोय. दरम्यान लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर मागणी कायम असली तरी किमतीमध्ये सध्या मर्यादित घसरण पाहायला मिळते. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत यंदा वेगळे चित्र पाहायला मिळत असून अभिनेता थलपती विजय यांच्या TVK पक्षाने सुरुवातीच्या कालामध्ये आघाडी घेतली आहे. उपलब्ध माहितीनुसार TVK पक्ष 150हून अधिक जागांवर आघाडीवर असून पारंपरिक पक्षांना कडवी टक्कर देताना दिसतंय. राज्यात अनेक वर्ष वर्चस्व राखणारे द्रविदा मुनेंद्रा काझांगाम आणि ऑल इंडिया अण्णा द्रविदा मुनेंद्रा काझांगाम हे पक्ष अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर दिसत आहे. सध्या मुख्यमंत्री असलेले M.K. स्टॅलिन यांच्या पक्षालाही अपेक्षित आघाडी मिळताना दिसत नाही. तामिळनाडूत चित्रपटसृष्टीतून राजकारणात येणाऱ्या नेत्यांची परंपरा राहिली आहे, मात्र स्वतःचा पक्ष स्थापन करून इतक्या मोठ्या प्रमाणात आघाडी मिळवण्याची ही वेगळीच घटना ठरते. अंतिम निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. देशातील राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम आणि केरळ आणि पुदुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पुढील काही तासात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी, M.K. स्टॅलिन आणि हिमांता बिस्वा शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य दाव्यावर लागले आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये सत्ता पालट होणार की सत्ताधारी पुन्हा सत्तेत येणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. बंगालमध्ये यंदा सुमारे 92% मतदान झालं असून बहुमतांसाठी 148 जागांचा आकडा महत्त्वाचा ठरणार आहे. तर आसाममध्ये जवळपास 86% मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान विविध सर्वेक्षणानुसार काही राज्यात चुरशीची लढत अपेक्षित असून अंतिम निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. न्यूज मराठी बुलेटिनमध्ये आता आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.